जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अंमलेखी एकादशी निमित्त बॅनर तयार करणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, पिक्सल लॅब आणि झेड आर्च नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। ह्या दोन्हीची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन प्लस मटेरियल पण डाउनलोड करू शकता। आणि चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला झेड आर्च नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यामध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये आपण एकादशीची झिप फाईल दिलेली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या समोर एकादशीचं एक फोल्डर ओपन झालेलं आहे, त्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईल पिक्सल लॅबमध्ये इम्पोर्ट करणार आहे आपण। तर पिक्सल लॅब ओपन झाल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करायचं आणि ज्या फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती ते फोल्डरला ओपन करायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे। एकदम खतरनाक अशी आजची डिझाईन झालेली आहे, नवीन कॉन्सेप्ट आहे। तर बघू शकता तुम्ही, इथून तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील लेअरमध्ये तर तुम्ही करू शकता। तर एक्स्ट्रा लेअर आहे, तुम्ही बॅकग्राऊंड पण बघू शकता, एकदम खतरनाक बॅकग्राऊंड घेतला आहे आपण। बघा बॅकग्राऊंडमध्ये इथे एक कोपऱ्यामध्ये विठ्ठलाची फोटो लावलेला आपण ब्लेंड करून, एकदम खतरनाक डिझाईन झाली आहे मित्रांनो। डिझाईन कशी वाटली आजची कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।